हाँ मी करतो फोन. ललिताचा फोन होता. मुलांना बोलायचं तुझ्याशी, फोन करते दीदी. हाँ ललित, हाँ बोल. अगं अथर्वला बोलायचं होतं मला वाटतं. हाँ अथर्व, हाँ बोल बाळा. हो मी आणि बाबा हॉस्पिटलमध्ये आहोत. मोनिका वहिनीला बाळ होणार आहे की नाही? हां अथर्व ओरडू नकोस. हो हो बरं ऐक, लली मावशी उद्या तुम्हाला शाळेत सोडेल. हो हो बाबाच घ्यायला येतील संध्याकाळी. ठीक आहे. आणि भांडू नका दोघं. शाण्या मुलांसारखे वागा. ओके हां चल बाय. आणि लली मावशीला सांग काही लागलं तर. बाय. धन्यवाद. याची नितांत गरज होती. आपण? मी सलील पंडित. अच्छा, मग तुम्ही इथे कसे काय? मी मानसीच्या आजी आजोबांबरोबर आलो. अच्छा. लावू का? हो असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.